तर सर्वात महत्त्वाची बातमी दिवसभरातली अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या आपल्या सोबत आहेत। सर, आपलं मनापासून स्वागत। पहिली प्रतिक्रिया, आपल्या मराठीला, आपल्या मायबोलीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय। अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे। आपली मराठी जी खऱ्या अर्थानं अभिजात भाषा आहे, आता तिला अभिजात भाषा म्हणून राजमान्यता मिळाली आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मी मनापासून आभार मानतो। त्यांच्या कॅबिनेटचे मी मनापासून आभार मानतो की ज्यांनी हा निर्णय घेतला आणि इतक्या वर्षाची आपली प्रतीक्षा होती, एक संघर्ष देखील होता। मला आठवतं मी मुख्यमंत्री असताना आणि आता आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी देखील आम्ही खूप याकरता प्रयत्न केला आणि जे जे काही त्या ठिकाणी आवश्यक अशा प्रकारचे सगळे दस्तऐवज होते ते आपण सातत्याने दिले आणि आज आपल्याला हा दर्जा मिळालेला आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे। सर, आपल्या सर्वांची जबाबदारी यानंतर तितकीच वाढलेली सुद्धा आहे। आपल्या भाषेला इतका मोठा दर्जा मिळाल्यानंतर सरकार आधीच खूप सारे प्रयत्न करत आहे मराठीला आणखी समृद्ध करण्यासाठी। यापुढचे प्रयत्न काय असू शकतील, कसे असू शकतील? नाही, आता तर काय आहे की या ठिकाणी अभिजात दर्जा मिळाल्यामुळे केंद्र सरकारची सगळी मदत आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल। जगभरात जेवढे दस्तऐवज मराठी भाषेतले आहेत ते आपल्याला संकलित करता येतील। भाषेच्या विकासाकरता आपल्याला प्रयत्न करता येईल। या भाषेला ज्ञान भाषा बनवण्याकरता आपल्याला त्या संदर्भातली सगळी कृती करता येईल। आणि आता जे काही डिजिटल जग आहे या जगामध्येही या भाषेला आपल्याला निश्चितपणे एक वेगळा दर्जा देण्याकरता कारवाई करता येईल। सर, आनंदाची बातमी प्रत्येकासाठी आहे, पण सर्वसामान्य जनतेला आपल्याला हे कदाचित सोप्या भाषेत, साध्या भाषेत सांगावंच लागेल की मराठी भाषा अभिजात भाषा बनली आहे म्हणजे नेमकं काय झालेलं आहे, तर काय बदल होणार आहेत आपल्या आयुष्यात म्हणा किंवा आपल्या बोलीभाषेत म्हणा, काय मिळणार आहे सामान्य माणसाला किंवा मराठी भाषेला? सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की एखादी भाषा जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर तिला राजमान्यता मिळणं हे गरजेचं असतं। जगात अनेक भाषा झाल्या आणि त्या भाषा संपल्या, पण भाषेला राजमान्यता मिळाली तर त्या भाषेत संशोधन होतं, त्या भाषेमध्ये व्यवहार होतो, त्या भाषेमध्ये सर्व प्रकारच्या ज्याला आपण म्हणू शकतो की त्याचे दस्तऐवज हे सगळे संकलित होतात। त्यामुळे आपली भाषा, आपली संस्कृती ही, कारण भाषा मेली की संस्कृती मरते, भाषा मेली की संस्कार मरतात, भाषा मेली की खऱ्या अर्थानं आपला हा जो समृद्ध वारसा आहे तो वारसा देखील या ठिकाणी संपतो। आणि आज ही राजमान्यता मिळाल्यानंतर अभिजात भाषेची मला असं वाटतं की आता मराठी भाषेला जनाजनाच्या मनामध्ये रुजवण्याकरता आपल्याला अजून चांगले प्रयत्न करता येतील। सर, एक छोटासा प्रश्न की आपल्या प्रत्येकाला दुःख होतं ज्यांचं शिक्षण खरं तर मराठी माध्यमातून झालेलं आहे, मराठीची सध्या होणारी तोडमोड म्हणा, मराठीमध्ये इतर भाषांचं होणारं आक्रमण म्हणा, तर या निमित्तानं या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा सुधारणा करणं, रोजच्या जीवनामध्ये मराठीचा जास्तीत जास्त त्याचा अंतर्भूत मराठी भाषा करून घेणं हे सगळं शक्य होणार आहे किंवा आपण हे करू शकू? निश्चित आपण करू शकू। आणि आता खरं म्हणजे मला तर असं वाटतं की आपण अधिक जोमानं आपली मराठी जी आहे ती त्या ठिकाणी ज्ञानभाषा आणि व्यवहार भाषा होण्याच्या दृष्टीनं आपल्याला अधिक चांगलं काम हे करता येईल। आणि मला असं वाटतं की मराठी भाषेचं एक महत्त्वाचं काही जर आपल्याला त्या ठिकाणी एक स्पेशालिटी ज्याला आपण म्हणू शकतो ती आहे की मराठी भाषेने वेगवेगळ्या भाषांमधले जे शब्द आहेत हे शब्द स्वीकारले आणि ते अंगीकारले देखील आहेत। त्याच्यामुळे त्यांनी भाषा संपते असं माझं मत नाही आहे, पण त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केला पाहिजे की ज्यांनी असं लक्षात आलं की मराठी भाषेला अजून समृद्ध करण्याची आवश्यकता आहे, तर अनेक शब्द मराठी भाषेला त्यांनी दिले। महापौर सारखा शब्द त्यांनी मराठी भाषेला दिला आणि हा शब्द शेवटी देशातल्या सगळ्या भाषांनी तो स्वीकारला। त्यामुळे मराठी भाषेचं हे जे महत्त्व आहे हे देखील आपण अधोरेखित केलं पाहिजे। सर, आपण फक्त राजकारणी म्हणून नाही
पण एक उत्तम अभ्यासक म्हणून आणि मराठी भाषेचे प्रेमी, साहित्याचा सुद्धा तुमचा तितकाच अभ्यास आहे, अनेक साहित्यिकांशी तुमची मैत्री सुद्धा आहे. आता एक राजकारणी म्हणून नाही तर वैयक्तिकदृष्ट्या हा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छिते की या निर्णयानंतर वैयक्तिकदृष्ट्या देवेंद्रजींची आज सगळ्यात पहिली गोष्ट करण्याची इच्छा कोणती आहे, हा निर्णय कळल्यानंतर, ही बातमी कळल्यानंतर? खरं सांगायचं तर मला आता जोरात ओरडावं असं वाटतं, जय मराठी जय महाराष्ट्र, जय मराठी जय महाराष्ट्र असं ओरडावं असं वाटतंय मनापासून. अगदी हीच भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची आहे, प्रत्येक माणसाची आहे. आणि आपण मुख्यमंत्री असल्यापासून खरं तर या सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होतात. किती मोठा हा सगळा प्रवास राहिलेला आहे अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठीचा. नाही, खरी गोष्ट आहे. आणि इतक्या लोकांनी याच्यामध्ये मदत केलेली आहे. आपली जी अभिजात भाषेची समिती होती त्या समितीने अत्यंत चांगलं काम हे केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आज त्या सगळ्यांचे आभार आपण मानले पाहिजेत. सर, आणखी एक छोटासा प्रश्न विचारते की बऱ्याचदा ओरड होते की मराठी शाळांचं काय होणार, मराठी जे साहित्य आहे त्याचं पुढे काय, तर या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण रुळावर आणू शकतो का, खास करून मराठी शाळांचा विषय? कारण आपण सर्वजण एक मोठी निश्चितपणे आणू शकतो. आणि मला असं वाटतं की शेवटी अशा प्रकारच्या निर्णयानंतर एक प्रकारे मराठी भाषेचा ती गौरवपूर्ण भाषा आहेच, पण जेव्हा राजमान्यतेने एखाद्या भाषेचा गौरव वाढतो त्यावेळी सामान्य माणसाला देखील त्याच्याबद्दलची आपुलकी जी आहे ती एक प्रकारे वाढत असते. आणि आपली भाषा ही अभिजात भाषा आहे, आपली भाषा ही ऐतिहासिक भाषा आहे, आपली भाषा ही खऱ्या अर्थानं प्राचीन भाषा आहे. याचा एक अभिमान या माध्यमातून तयार होतो, जो अभिमान पुढच्या पिढीमध्ये ती भाषा शिकण्याकरता एक प्रोत्साहन तयार करतं. जे अगदी खरं. आणि यावेळचा म्हणजे पुढच्या वर्षीचा जेव्हा मराठी भाषा दिन आपण सर्वजण साजरा करू त्यावेळचा आनंद वेगळाच असेल. सर्वांनाच अभिमान आहे, सर्वांनाच गौरव आहे आजच्या दिवसाचा. भाषा मनांना जोडते, भाषा हृदयाला जोडते, भाषा माणसाला जोडते. आणि त्याचमुळे आपल्या मराठीला, आपल्या मायबोलीला हा दर्जा मिळणं, अभिजात भाषेचा दर्जा मिळणं, तो शिक्का बसणं, ही प्रत्येक मराठी जनासाठी अत्यंत अभिमानाची बाब मानली जाते. सर, आपले मनापासून आभार, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणि अश्विनी वैष्णव केंद्रीय मंत्री यांनी या बातमी संदर्भात बोलताना नेमकं काय म्हटलं, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देताना काय म्हटलं, आपण पाहूया. आज बहुत बड़ा फैसला लिया गया है, 5 लैंग्वेजेस को क्लासिकल लैंग्वेजेस के लिए अप्रूव किया गया है. 5 लैंग्वेजेस मराठी, पाली, प्राकृत, असमीज और बंगाली